budget session of the Goa Assembly is just over, and we would like to give an overall impression of this session, which was known as budget session as such. Therefore, Congress Party would like to give its opinion, its impression, and its overall comments on this session. We have ministers, our President, Amit Patkar. To my right, we have our General Secretary, Sri Viriato Fernandes, and to my left, we have General Secretary, Vijay Bike. I request the PCC President to take it. धन्यवाद आमचे सिनियर वाइस प्रेसिडेंट बाब एम.के. शेख. फाटले 100 दीस जे अधिवेशन जाले, बजेट अधिवेशन, ते सगळ्या गोंयकारांनी पळयलें की कशा पद्धतीन ह्या सरकारान गोंयची परिस्थिती कितें आहा ती गोंयकारां मुखार दवरली. जे 100 दिसाचे जे सेशन जे स्टार्ट जाले, तातूंत भितर गोंय विधानसभेचो स्पीकर बाब रमेश तवडकरान पक्षपाती म्हणून एक आपले काम ताणें केलें. पुण्य सभापती आमचे जे 3 आमदार आसात, आमचो विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव, आमचो दुसरो आमदार एडवोकेट कार्लोस फरेरा आणि बाब एल्टन डिकॉस्टा हांणी सिन्सियरिटीन गोंयकाराचे प्रश्न, गोंयकाराच्यो अडचण्यो, गोंयकाराचे जे गोंयांत त्रास जाता हे प्रश्न तांणी सिन्सियरिटीन मुखार दवरले. पूण हे करप्ट बीजेपीचे सरकार हेडेड बाय द चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत हांणी चिकानेरी केली. चिकानेरी कित्याक लागून म्हणटा हांव, कित्याक तांणी जी उत्तरां दिली, जे प्रश्न आशिल्ले, ज्या प्रश्नाच्यो ज्यो जापो दिल्यो त्यो तांणी खंय तरी चुकीच्यो जापो दिल्यो, थोडे कडेन जापोच दिल्यो ना, थोडे कडेन उत्तर एक पूण मुख्यमंत्री दुसरेच उलयता. हे सगळे गोंयकारांनी पळयलां. जो कस्टोडियन ऑफ द हाऊस आसता ताणें कस्टोडियन ऑफ करप्शन हे म्हाका दिसता ताणें आमकां सगळ्या गोंयकारांक दाखयलें. जे सेशन चालू जालें त्या दिसा ताणें करप्शनाच्यो चार्ज केले आणि ज्या दिसा सेशन सोंपलें त्या दिसाक आमी पळयलें की ताणें तें करप्शन एक एमिकेबली तांच्या घरा भितरले प्रॉब्लेम म्हणून सांगून तांणी तें सॉल्व केलें. सो म्हाका दिसता दीस सेशन जे बजेट सेशन आशिल्लें तें इट वॉज डिसअपॉइंटिंग आणि द मास्टर मॅन्युप्युलेटर्स ऑफ बीजेपी म्हाका दिसता करप्शन एंड ओनली सोल्युशन टू करप्शन हे तांणी सिद्ध केलें. जे जापो मुख्यमंत्र्यान आणि ताच्या मंत्र्यान ज्यो दिल्यो विच वर मिसलिडिंग, हांव सगळ्या हातून वचना, पूण ज्यो थोड्यो स्पेसिफीक ज्यो तांणी जापो दिल्यो ताच्या वयल्यान आमकां कळून येता की ते फॅक्ट्स आणि फिगर्स जे तांणी दिले तातूंतल्यान एक सिद्ध जाता की अच्छे दिन हे गोंयकाराचे येवंक ना. तांचे नारे व्हडले आसतात, अच्छे दिन, पूण वास्तुस्थिती कितें ती फक्त करप्शनान आमी बुडिल्ले आसात. आज 3 म्हणल्यार जे मेन इकॉनॉमी, एम्प्लॉयमेंट आणि एन्फोर्समेंट आय थिंक आर द लोवेस्ट. इट इज एट द लोवेस्ट एट दिस इयर. ज्यो सरकारान हांव एक्झाम्पलां दिता की कित्याक आमी हें लोवेस्ट म्हणया तें. कित्याक थंय मुख्यमंत्र्यान आयर्न ओर डंप पॉलिसी काडली, पूण जेन्ना ताका जाप विचारली तेन्ना डेटा क्वांटम ऑफ आयर्न ओर खंयच्यान आयलो, कोणें ती पॉलिसी तयार केली, काय ती मुख्यमंत्र्याच्या चेंबरान जाली हाचेर स्पश्टीकरण नाशिल्लें. दुसरे आयपीव्ही प्रोजेक्ट्स अप्रूव्ड इन कल्टिवेबल लँड, तो कोणे बाबा कल्टिवेबल लँडान अप्रूव्ह केलें हाचेर थंय कांय क्लॅरिटी ना. इरिगेशन आणि प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स एरिया, तशेंच गव्हर्नमेंट जो मुद्दो पासपोर्ट सरेंडरिंग आणि ड्युअल सिटीजनशिप आशिल्लो तो आमी गोंयकारांनी पळयलो. मागीर पेंडींग रिकवरी ड्यूज फ्रॉम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट
त्यो इंडस्ट्रियल, कमर्शियल अँड गव्हर्नमेंट जवळपास 1432 करोड रुपया हे येवपाचे आसा. मागीर डिफॉल्टर्स ऑन मायनिंग जे ह्या सरकारान सांगिल्ले की 35,000 कोटी रुपयाचो स्कॅम जाला, ते 35,000 कोटी वयल्यान तांणी 2 झिरो खाले आणि 350 करोडार हाडले. जे 350 करोड रिकवर करपाचे ते अजून रिकवर जाल्ले ना. मागीर जो ग्रीन सेस आशिल्लो ताजेर अजून सरकारान कांयच स्टेप मुखार घेतली ना. रुरल डेव्हलपमेंट सेन्स आसा ताजेरूय सरकारान कांय अजून हालचाली केल्ल्यो ना. सरेंडरिंग ऑफ पासपोर्ट्स ताजेरूय कांय ना. सो हे इतर सगळे विशय जर आमी पळयले जाल्यार ह्या सरकारान ह्या गोंयकारांक म्हाका दिसता आमकां खंय तरी फोंडान घातल्यात. जे गोंयकारां जे सरकाराचे जवळपास 5,000 करोड रुपया जे येवपाक जाय किंवा सरकारान वसूल करपाक जाय ते सरकार करना. पूण दुसऱ्या सायडीन जे लोकांचे पैसे आसा अंडर सोशल वेलफेअर स्कीम आसतले, वुमन एंड चाइल्ड डेव्हलपमेंट आसतले, स्पोर्ट्समॅन आसतले, आर्टिस्ट आसतले किंवा कोविड टायमाचेर जे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासान जे लोक ज्यांचो जीव गेलो तांकां ह्या सरकारान जे पळय प्रॉमिस केले ते पैसे आसतले. हे जवळपास 500 करोड रुपया सरकारान अजून एजॉन्डेड दिल्ले ना ह्या वर्साचे. विजवीज ह्याच सरकारान इव्हेंट मॅनेजमेंटाचेर 500 करोड रुपया मोडल्या. ते मागीर स्वेरिंग इन सेरेमनी आसतली, मेगा जॉब फेअर आसतलो, जुवारी ब्रिज इनॉग्रेशन आसतलो, पर्पल फेस्ट, इफी. सो हे जे वेस्टफुल एक्सपेंडिचर पळय सरकार करता, जे लोकांक खरे अंडर सोशल वेलफेअराचे पैसे जे लोकांक मेळपाक जाय ते 500 करोड तांकां दिना. पूण वेस्टफुल एक्सपेंडिचर अंडर 500 करोड सरकार मोडटा. आणि 5,000 कोटी रुपया जे सरकारान वसूल करपाक जाय इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्यूज, इन टर्म्स ऑफ ग्रीन सेस, इन टर्म्स ऑफ मायनिंग ड्यूज, जे डिफॉल्टर आसा तांचे कडल्यान हे सरकार ते पैसे वसूल करना. सो म्हाका दिसता दीस ओवरऑल जर आमी बजेट जर पळयले जाल्यार आज आमचे गोंय 35,000 कोटी रुपयाचेर पावल्या रीण. म्हळ्यार जर आमी 35,000 कोटी रुपया जर गोंयकारांचेर जर सिंपल मॅथमॅटिक केले जाल्यार 2,20,000 रीण हे प्रत्येक गोंयकाराचेर आज आसा. सो दिस इज अ फायनान्शियल इमर्जन्सी विच इज अरायज इन द स्टेट ऑफ गोवा. म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान आज सावध रावपाक जाय, कित्याक आज दिस इज अ फायनान्शियल इमर्जन्सी. एका सायडीन आमचे कडेन रीण वाडत आसा, दुसऱ्या सायडीन हे सरकार जे क्रोनी डिफॉल्टर्स आहा तांचे कडल्यान पैसे वसूल करना आणि जे सामान्य बारीक इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास लोकांक जे पैसे दिवपाक जाय ते हे सरकार पैसे दिना. सो ओवरऑल जर आमी हे असेंब्ली सेशन जर पळयले जाल्यार म्हाका दिसता इट वॉज अ व्हेरी सॅड that this session the custodian of house who was there, he started with say of corruption charges, and the day when the session ended ताणी amicable solution घेतले काढले आणि आपल्याच भितर एक फॅमिली आपले इश्यू म्हणून ताणी ते सेटल केले. नाव गोईंग फॉरवर्ड ह्या सरकारान ज्यो डिपार्टमेंटाच्यो ज्यो आमकां चुकीच्यो उतरां दिल्या, जी सरकारान मुख्यमंत्र्यान ह्या गोयच्या जनतेक जे फटयल्या, जे प्रश्न आमी घातिल्ले ताजे जे फॅक्ट्स फिगर जे तांणी चुकीचे दिल्या, हे आमी येणाऱ्या काळात प्रत्येक आठवड्यात मे बी 2 किंवा 3 असे आमी प्रत्येक डिपार्टमेंटाचे ह्या सरकाराचे आणि ह्या मुख्यमंत्र्याचे जे फटींग तांणी ह्या गोंयकारांक दाखयला सांगला ते आमी उघड करतले. म्हणले सुवातेला मागता घेवन पत्रकार परिषद घेतले आणि जी थोडी तांणी बिलां जी हाडल्या, जे थोडे तांणी अमेंडमेंट्स हाडले नवे, ते आमकां जर आंदोलन करचे पडले जाल्यार आमी पुराय गोंयभर ताचें आंदोलन करतले. कित्याक ही अमेंडमेंटां हाडून तुमी गोंय नश्ट करपाक उठल्या. गोंयची जी संस्कृताय, गोंयची जो कल्चर, गोंयची जी हेरिटेज आहा ती तुमी काबार करपाक उठल्या. सो तुमी पळयलां आसतलें की जी बिलां तांणी हाडली त्या बिलाचेर जेन्ना थंय प्रश्न विचारताले ओपोजिशन, अरे तांकां उबारून गेले मरे भायर, तांचो आवाज तुम्ही दामलो थंय. सो गोईंग फॉरवर्ड मुखार आमी प्रत्येक इश्यूचेर प्रत्येक सब्जेक्टाचेर ह्या सरकाराचे जे तांणी चुको
आणि ज्यो जापो ताणी पळय दिल्या फोटिंगाच्यो ते तांचे आमी उघड करतले. फुडल्या सुवातेर हांव मागता बाब कॅप्टन विर्याटो तुमकां संबोधीत करतलो आणि तुमचे डिक्री तुमकां संबोधीत करतलो and then we will take questions. जशें आमच्या प्रेसिडेंटान सांगला रिगार्डिंग बजेट, जेन्ना एक बजेट प्रेजेंट करचें आसता लोकांक एक एन्झायटी आसता, एक होप आसता की ह्या फावट तरी सरकार बरें बजेट दितलो, एक विजन आसतलें, रोड मॅप आसतलें. म्हळ्यार ह्या बजेटाक तर पळय कसलें विजन आसा. अग्रिकल्चरल पॉलिसी सदां म्हणटाले ते फार्मर्सांक कांयच ना. तांचे जे ड्यूज जातात ते दिवपाक तांणी कांय एलोकेशन करूंक ना. एड्युकेशन नो विजन. ते फक्त म्हणटा NEP आमी एट द अर्लियस्ट इम्प्लिमेंट करतले. गोवा विल बी द फर्स्ट स्टेट. बट व्हॉट इज द रोड मॅप? टीचरांक ट्रेनिंग दिला तुम्ही? हॅव द पेरेंट्स बीन मेड अवेअर की पॉलिसी कितें, भुरग्याचो फ्युचर कितें आसतलो? अजून करूंक ना. व्हॉट इज द एलोकेशन इन द बजेट? कांय ना. हेल्थ ते फक्त उलयता रिगार्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर. If the infrastructure has been, what about the equipment? What about the doctor staff? People to be trained, technician. ताजेरूय कांयच ना. नेक्स्ट, एम्प्लॉयमेंटाचे ऑलरेडी सांगला आमच्या प्रेसिडेंटान. अनएम्प्लॉयमेंटान आमी आतां सध्या नंबर 1 जाल्ले आसा गोंयांत. इंडियेक लज हाडून ह्या सरकारा कडेन कांयच ना. नेक्स्ट इज जे अमेंडमेंट म्हणटा, 2 अमेंडमेंट आमी अशें पळयल्या. एवरी बजेट एवरी सेशनान असेंब्ली सेशनान एक म्हणटा ते आमचे जमनी कशे विकपाचे पळय. 16 बी काढली, 39 काढले, 39 काढून आनीक कितें हाडटा, फक्त आमचे जमनी दिवपाक. वेन इट कम्स टू लिगॅलिटी इलिगॅलिटी हाऊसेस, पंचायत मिनिस्टर म्हणटा जे अजून पासून इलिगल आसा ते आसूं, माफ करया, हाचे फुडें आमी अलाव करचे ना. सेम ताणें सांगले लास्ट सेशनान. तो कित्याक म्हणटा अजून पासून कोग्निटात लँडिंग जाला ते आसूं म्हण, कित्याक ताज्या स्टाफान सगळे डिटेल्स आसा आमचे कडेन. ताज्या ओन स्टाफान इलिगल बंगले बांदल्या इन कोग्निटात लँड, त्या खातीर तो सांगता इलिगल आसा ते आमी लिगल करतले. जाले ते जाले. वो सरकार फक्त फोटिंग सरकार आणि काय नाही. दॅट इज द बॉटम लाईन. सेशनाचेर आमी खूब ऐकले आणि पयले सेशनान जेन्ना सेशन स्टार्ट जालें तेन्नाच्यान करप्शनचे गोष्टी आयकूंक येता आनी करप्शनाचे गोष्टी आनी करप्शनाचेर उजवाड दिवपी रमेश तवडकर जो स्पीकर आसा. आनी आतां जर आमी 1-2 दिसान पयले सेशन काबार जायतो जाता जाल्यार आमी पळयता की ओपोजिशनानूच न्हू तेंचे स्वताचे जे मंत्री आसात, स्वताचे जे कलिग्स आसात, स्वताचे जे भाजपान मंत्री असले तेंच्यांनी आरोप लायल्ले आसा. आतां हेचेर तनावडे आनी चीफ मिनिस्टरान स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. काल आमी सेशन चालू जाल्या उपरांत आमी करप्शनाची केस दिल्या आनी त्याच्या वांगडा हांवें ते अशें सांगलेलें की जो स्पीकर आहा तेचेर एक्शन घेवपाक जाय म्हणून. कारण स्पीकराच्या त्याच्या दुसऱ्या दिसा प्रकाश वेळीप जो आदलो मंत्री आहा आनी उठाचो आहा तेणी क्लॅरिफिकेशन दिलें आनी आदल्या दिसा हांवें सांगलेलें की तेचेर एक्शन दिवंक जाय की तेका बेगा पावोंक ना काय कितें, काय तेणी खंयचो तरी घोटाळो केला काय कितें. म्हणजे मंत्री आपूण घोटाळे करीत रावतले आनी त्याच्या उपरांत लोकांचे पयशे खायत रावतले अशे घोटाळे प्रत्येक डिपार्टमेंट जाला काय ना. आनी हेचेर तुमी स्पश्टीकरण कितें दितले. आमचे डिमांड आसा की चौकशी जावची हेचेर. ती चौकशी तुमच्या ऑफिसान जावपाक जायना बीजेपीच्या चौकशीन. आनी ताचो लिडर तेंचो बीजेपीचो प्रेसिडेंट आसूं उपकारना. ही चौकशी निष्पाक जावपाक जाय अशें मागणी करता. जर तुमी म्हणटात मागीर खावंगा बी न्ही आनी खाणेय बी दिवंक
हे जर तुमचो नारो असलो 2014 जाल्यार तुमचे आता खाऊंगा चल्ला. सो हेचेर लोकांनी पळोवपाची गरज आसा की प्रत्येक डिपार्टमेंटान हे करप्शन चालू आसा आणि प्रत्येक एका काँग्रेस पार्टीन आवाज उठयल्लो आसा. आता फुडें करप्शन तुमकां हांगा स्मार्ट सिटीचे दिसतले. जशे जशे बीजेपीचे राज्य येतले पळय तशे तशे हांगा जनतेचेर कर्ज वाडत वयतले, इव्हेंट चालू जायत वयतले, करप्शना भायर करत वतली. सो हे लोक ही जनता हेचे सोसून घेतली काय कितें म्हाका दिसता घेवचे ना. तांकां उत्तर दिवपाक आयज गरज आसा. तुम्ही म्हटले की तुमचे MLA जे आसा हाऊसान 3 MLA तेंच्यांनी बरो परफॉर्मन्स दिलो म्हणून, पूण आमी पळोवंक गेले जाल्यार जो स्पिकरान एलिगेशन केल्लो तेजेर तेंचो तसो विरोध आमी पळोवंक ना. सेकंड तुमीच काडलेले गोल्ड स्मगलिंग आसा तेजेरूय विरोध ना. एटलिस्ट तेंच्यांनी एक एन्क्वायरी तरी मागचो आसलो हाऊसान. अरे जो ऑनरेबल स्पीकर आशिल्लो गोवा असेंब्लीचो ताणें पक्षपाती म्हणून काम केला, सभापती म्हणून काम करूं ना. करप्शनाचे एलिगेशन मंत्र्याचेर काडले कोणे पयले दिसा. सो द कस्टोडियन ऑफ द हाऊस जो आशिल्लो ताणेच सांगले की एक मंत्री मिस एप्रोप्रिएशन ऑफ फंड्सान इन्वॉल्व आहा, मागीर ते मेळ्ळे, मागीर ताणी तो घरचो मामला केलो, एमिकेबल सेटल केलो, मागीर ताणी कोणाक समन्स काडलो लास्ट दिसा. आनी खंय रे तो समन लास्टाक एमिकेबली सेटल केलो चेंबरा भितर. सो हे सेशन तूं ओवरऑल जर पळयत जाल्यार तो कस्टोडियन ऑफ द हाऊस स्पीकर जो आहा ताणें करप्शना वयल्यान चालू करून परत करप्शनूच सेटल केलें. जे आमचे 3 आमदार आशिल्ले तांणी जे क्वेश्चन्स थंय घातिल्ले, ज्यो सरकारान जापो दिल्या, ज्यो सरकारान मुख्यमंत्र्यान ज्यो जापो दिवन थंय दुसऱ्याक कितें सांगलां तेचे आमी each individual cases that exposition will expose the government. पूण इवन तो तसो दिसोंक ना आमकां म्हणटा. इवन गोल्ड स्मगलिंगाचो कांयच करूंक ना तेंच्यांनी, तसो आवाजूच नासलो. सी गोल्ड स्मगलिंगाचो जो विषय आसा तो that issue which is there, we have filed it at the highest authority, okay, of this country. So we are waiting for some more documents to be given to them. Once we do it, we will only tell you the name who is involved. We are waiting for some more document which is there. आम्ही वयल्यान मुख्यमंत्र्याक सांगिल्ले मरे की फाटल्या दिसांनी 5 किलोचे धरले, ते कित्याक मुख्यमंत्री ताचेर उलयना. अरे ओपोजिशनचे काम कितें दाखोवन दिवपाचें खंय चुकता तें सरकारान ताचेर घेवपाक जाय मरे एक्शन. तुवें मेन्शन केले 35,000 करोड ह्या 35,000 कोटी स्कॅम जाला म्हूण कोण सांगतालो. होच मनोहर पर्रीकराचो सरकार आनी मनोहर पर्रीकर सांगतालो मरे. तुम्ही 35,000 कोटी स्कॅम झाला या नाण्याचेर तुमचं सरकार आयलो आणि जेन्ना तुम्ही सरकारान आयले तेन्ना तुम्ही 2 झिरो खाल्ले आणि 35,000 वयल्यान तुम्ही 350 आयले. सो तुम्ही गोंयच्या जनतेक फटयले की काँग्रेसीचे जे सरकार आशिल्ले तांणी 35,000 कोटी रुपया स्कॅम केलो म्हणून. हे आम्ही गोंयच्या जनतेक सांगपाक 350 म्हटल्यार ते सुद्धा रिकवर सो ते 350 करोड सुद्धा रिकवर करना. अजूनही 270 करोड रुपये बाकी आहा. सो जे पैसे सरकारान रिकवर करपाक जाय ते सरकार रिकवर करना आणि दुसऱ्या सायडीन रीण काडटा आणि आमच्या माथ्यार तलवार दवरता गोंयकारांच्या माथ्यार. सो दिस हॅज टू स्टॉप. मुख्यमंत्र्याक जाप दिवपाक जाय. टाउन अँड कंट्री प्लॅनिंगचे बील आशिल्ले पळय तेन्ना आमदारांक उखलून बी व्हेले तेन्ना विजय सरदेसायान सपोर्ट करूंक ना. तुम्ही कोणी आवाजूय काडूंक ना ताचेर. पोजिशन तुम्ही एक म्हणटात ते कशें करेन ते तुवें ताची जाप ताका विचारपाची. बिकॉज आय एम नॉट हिज पर्सन. सो यू कॅन आस्क हिम दॅट वाय ही हॅज नॉट रिएक्टेड ऑन दॅट. आय हॅव टोल्ड यू दॅट दिस इज द ओवरऑल समरी ऑफ द सेशन विच हॅज हॅपन्ड. नाव कमिंग टू ईच इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंट ते TCP आसतले, हेल्थ आसतले, होम आसतले, मायनिंग आसतले, दॅट इंडिव्हिज्युअली प्रेस घेवन वी आर गोइंग टू एक्सपोज दिस गव्हर्नमेंट. अमिताभ जेव्हा तुम्ही म्हणतात की तुम्ही काँग्रेसीन आवाज काढले पण असे दिसले की तुमच्या आमदारांमध्ये युनिटी नशिल्ली. पहिले त्यांना क्वेश्चन घातले तेन्ना तुमचे 2 आमदार एकीकडे असले, एक आमदार दुसरीकडे असलो. तेन्ना आम्ही अपोजिशन लिडराक विचारले तो म्हणता ह्यो पार्टीचो विषय हा, पार्टी कितें तरी म्हणटली. लास्ट 2 दिसा तुमचो अपोजिशन लिडर ह्याच्यात नशिल्लो, सभागृहात नशिल्लो. सो तुम्ही कितें करता ह्याच्यात. म्हाका तुजो क्वेश्चनूच कळना. फर्स्ट ऑफ ऑल आमचे जे 3 आमदार आसात आणि गोंयच्या जनतेचे प्रश्न हे असेंब्लीन मुखार दवरले. सो ते प्रश्न जे दवरप चूक इज वॉट यू आर ट्रायिंग टू से. ना पहिले त्यांना क्वेश्चन घालूचे आशिल्ले. तुमचे 2 आमदार एके सायडीक आसले, एक आमदार एका सायडीक आशिल्लो. तेन्ना जेन्ना एका सायडीन रुलिंग आशिल्लो.
एक मिनिट. अरे आमदारांनी जे प्रश्न ते सेशनात घातल्या ते गोंयकारांचे प्रश्न घातले मरे आणि जे ओपोजिशन ते आशिल्ले दे फॉट फॉर द इश्यूज ऑफ गोवा. So I think the question itself is your answer. लास्ट दोन दिवसात शेवटच्या 2 दिवसात तुमचं ऑपोजिशन एमएलए ह्याच्यात नशिल्लो, सभागृहात नशिल्लो, ऍब्सेंट नशिल्लो. Opposition MLA in Leader of of opposition before the assembly was even announced, he had put for leave because he had some त्याचे personal some family function was there for which he was not there. ते आता सेशन स्टार्ट जावच्या पयलीं ताणे घातिल्ले. जर तर प्रधानमंत्री जर तर येऊ ना आणि हांवें समज जर डेट चेंज करून मुखार व्हरू ना तर ही वूड हॅव बीन देयर. आणि आपल्या फायद्याक लागून विकसीत भारत केलो आणि सेशन मुखार व्हेले मरे कंटिन्यू करून. वेले ते वेले जे प्रश्न थंय घातिल्ले जे गोंयकारांक जापो जाय त्योय तुमी दिना. महागाईच्या विषयावर ऑगस्टमध्ये सोनम म्हणाले आणि यावेळेस म्हणजे जी 10 म्हणजे 3 राज्यांना 8 आठवड्याची मुदत दिलेली. तुमचं म्हणणं मांडा. कर्नाटक सरकार, महाराष्ट्र आणि गोवा सरकार मागच्या वेळेस जुलैमध्ये जी सुनावणी झाली त्यावेळेला 6 आठवड्याची मुदत देऊन सुद्धा राज्य सरकारने ते आपलं म्हणणं मांडलं नव्हतं. आता पुढे गेली तुमचं म्हणणं काय? अरे पळय मुख्यमंत्री कितें सांगता पयर प्रायम मिनिस्टर आयलो मडगांव आनी बोलो डबल इंजिन सरकार बरोबर. सो फुडल्या इंजिनाचो ड्रायव्हर आनी फाटल्या इंजिनाचो ड्रायव्हर एका स्टेजीर आशिल्ले मडगांवांत. तो कित्याक तुमच्यान सेटल करपाक जायना? कित्याक मुख्यमंत्र्यान प्रधानमंत्रीक सांगू ना की जो डीपीआर दिला तो विड्रॉ कर म्हणून. जे डीपीआर अप्रुव्हल दिला ते विड्रॉ कर. वी आर देयर विथ यू. हांवें डे 1 सुद्धा सांगला की गोवा काँग्रेस विल नॉट कॉम्प्रोमाइज ऑन द इश्यू ऑफ म्हादय. आता जो खासदार आसा नॉर्थ गोवाचो याद जाताले तुमकां मुद्दम याद करून दिवपाक सोदता. ह्या खासदारान सांगिल्ले की म्हादयचो जर प्रश्न आपूण सोडोवपाक जर शकना आणि म्हादय जर तर डायवर्ट जाली जाल्यार आपूण रिजायन जातलो म्हणून. आता 8 महिने जाले खबरेक रिजायन जा कित्याक तुज्यान जाली ना ते डीपीआर फाटल्यान घेवपाक. तुझे लोकसभेचे सेशन सुद्धा सोंपले. शेनवाराक लास्ट जालो दीस. सो यू हॅव फेल्ड आणि यू हॅव डिप्राइव्ड द पीपल ऑफ गोवा. सो आय थिंक तांचो जो खासदार आणि जो मंत्री हा ताणे पयलीं रिजायन जावचें. ते ताणेच सांगिल्लें बरें म्हादय जर आपूण वाचोवपाक जर तर शकना जाल्यार आपूण रिजायन जातलो म्हणून. आणि म्हाका दिसता हो प्रश्न तुमी ताका विचारपाक जाय की सर तूं केन्ना रिजायन जाता म्हणून. बजेट सेक्शन आणि इंडस्ट्री मिनिस्टर जो आसा मोर्गन गजून यांनी सांगला की व्हडले व्हडले मेगा प्रोजेक्ट जे गोंयान आणून एम्प्लॉयमेंट क्रिएट केली गेली वयतली. नीती आयोग म्हणटा ते हे प्रधानमंत्री या देशान हो कॉन्सेप्ट हाडलो विच इज हेडेड बाय प्रायम मिनिस्टर ऑफ द कंट्री. आता नीती आयोगाचो रिपोर्ट कितें सांगता की गोवा इज एट द नंबर 1 इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आता ह्या बजेट सेशनान ह्या सरकारान व्हाईट पेपर कितें हाडला फॉर एम्प्लॉयमेंट म्हाका सांग. तुम्ही आशिल्ल्यो इंडस्ट्री बंद करून उडयल्या मरे का फक्त तुम्ही ते आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन जे थीम पार्क 8 पार्क कितें हाडपाक सोदताले 8 पार्क ते थंय जायना म्हणून व्हरून तुम्ही ते आयपीबी अंडर कल्टिवेशन लँडान व्हरून घातले तातूंतल्यान एम्प्लॉयमेंट जनरेट जातलो. दॅट इज अनदर लँडस्केप. इंडस्ट्रीज मिनिस्टरान पयर एक प्रोग्राम केलो इन्व्हायटिंग ऑल इंडस्ट्री. अरे टेंडर ओपन जावचो जा सगळीकडे बॅनरां लागली 2.5 कोटीचो टेंडर तो. सो दिस गव्हर्नमेंट इज ओनली फॉर करप्शन. तांकां फक्त निमित्त जाय इन टर्म्स ऑफ इव्हेंटाच्या नावार पयशे करप लोकांक रोजगार जे म्हारगाई लोन तांकां कांयच पडलेलें ना. सो आय थिंक द इंडस्ट्रीज मिनिस्टरान पयलीं ज्यो इंडस्ट्री पळय आहा गोंयांत त्यो पयलीं कश्यो चलतल्यो ताजेर म्हाका दिसता पयलीं भर घालपाक जाय. सर आतांच फाटीं कांय वरां पयलीं न्यूज येयल्ली की महाराष्ट्रांतले व्हडले नेते काँग्रेसचे अजित चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्याचो इफेक्ट किंवा इम्पॅक्ट कितें गोवाच्या लोकसभेचेर पडपाचें तुमकां दिसता अशें कितें आसा? कारण ते एक व्हडले नेते आनी व्हडलें नांव आसा काँग्रेसीचें. एक बरें मराठीन मरे एक म्हणा महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. कोणे अर्थ काडपाचो हातूंतले महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. गोंयान मँग्रोव्ज खूब आहा न्ही. म्हणजे कितें अमित पिछे लिस्ट याद जाली की
फाटली संचांची नॉमिनेशनची लिस्ट कोण इलेक्टेड पाहिजे त्यांची नांवां दिवपा आयली डेडलायन आशिल्ली कितली नांवां येयल्ली आसा आनी कोण कोण इच्छूक आसा कंटेस्ट करपा खातीर म्हाका दिसता 15 नांवां कितें येयल्ली न्ही पार्टीन ताचेर ऑलरेडी म्हाका दिसता प्रेस नोट जारी केला वेर 8 नांवां फ्रॉम नॉर्थ गोवा आनी 8 नांवां फ्रॉम साऊथ गोवा आयल्या आमची प्रदेश इलेक्शन कमिटीची मिटिंगूय जाली सो देर वी हॅव डिस्कस्ड अँड वी हॅव सेंड दोज नेम्स टू अवर स्क्रीनिंग कमिटी स्क्रीनिंग कमिटीची मीटिंग कदाचित ह्या आठवड्यात जातली वन्स ती मीटिंग जातकीच देन द फायनल नेम्स विल गो टू द सीसी अँड देन सीसी विल डिक्लेअर दोज नेम्स There was a small debate in the assembly regarding Mavin and LOP. Who brought the casino? तुमकां कितें दिसता काँग्रेस brought the casino? नाही कसो म्हणतो म्हाका ते म्हाका एकूच समजना की पयली म्हाका दिसता गोंयकारांक ह्या तकलेंतल्यान पयली काडून उडोवपाक जाय की काँग्रेस पक्षान कसिनो गोंयांत हाडूं ना जाल्यार म्हाका हे सगळे भारतीय जनता पार्टी लोकांनी सांगचें कित्याक जेन्ना फर्स्ट कसिनो अप्रुवल दिला तेन्ना मनोहर पर्रीकर कॅबिनेटान ना मरे सो मनोहर पर्रीकर काँग्रेसीक जॉईन जाल्लो फर्स्ट कसिनो जेन्ना अप्रुवल दिला तुम्ही एव्हरी टाइम हो क्वेश्चन विचारता म्हजो आता उलटो तुमकां हे लोकांक गोंयच्या जनतेक प्रश्न आहा की फर्स्ट अप्रुवल दिले तेन्ना मनोहर पर्रीकर कॅबिनेटान मंत्री आशिल्लो सो मनोहर पर्रीकर काँग्रेसीक जॉईन जाल्लो सो हाऊ कॅन यू से काँग्रेस ब्रॉट द फर्स्ट कसिनो इन गोवा तो बीजेपी ते तुम्ही काढपाचे ताचें उत्तर हे बीजेपी लोक परत परत सांगता तांणी काढपाचें बिकॉज मनोहर पर्रीकर वॉज द पार्ट ऑफ दॅट कॅबिनेट सो इट कॅनॉट बी अ काँग्रेस गव्हर्नमेंट Manoj Parrikar always the CM. He was never a. मनोहर पर्रीकर वॉज अ पार्ट ऑफ दॅट कॅबिनेट मातशें आर्कायव्जान चेक करा But I never a minister. मनोहर पर्रीकर वॉज अ पार्ट ऑफ दॅट गव्हर्नमेंट नाशिल्लो He was not a chief minister. आय एम नॉट सेइंग चीफ मिनिस्टर कॅबिनेटान नाशिल्लो Minister Michel. अरे कॅबिनेटान मंत्री नाशिल्लो हा मुख्यमंत्री काय म्हणला ना आधी म्हणटा मरे तू जे सरकार त्यांना आशिल्ले तातून मनोहर पर्रीकर पार्ट आशिल्लो काय नाशिल्लो साधनात यातून तो नाशिल्लो त्या सरकारान मनोहर बीजेपीचे पाठिंबो असून ते सरकार आशिल्ले सो ते काँग्रेस सरकार कशें म्हणपाक शकता तू But he was not a minister. अरे but how can you say it is a Congress government? That means in that case मनोहर पर्रीकर काँग्रेस जॉईन झालो तर if you are saying that that was a Congress government then he would have joined Congress then in that time. आणि तो सरकार उडयतकूच जेन्ना मनोहर पर्रीकर वॉज बीइंग सोन इन फुडल्यान खंयच्या काजिनोचे ओनर बसुल्लो तर आर्कायव्जान काडून पळया तुम्ही पण कॅसिनो अप्रुवल दिले ते राणे सरकारान तेन्ना फर्स्ट राणे सरकार आशिल्लो तेन्ना अप्रुवल म्हाका दिसता ताचें उत्तर हांवें तुज्या प्रश्नाचें उत्तर दिलां तुवें विचारिल्लें तें काँग्रेसीन हाडूं ना आनी हे फुडले वाडयले कोणें बंद करा मरे ते अरे 2012 तुम्हीच बशिल्ले मरे भायर कसिनो बंद करता म्हणून आता 12 वर्सां जालीं मरे तुम्ही कितें दुसरी इंडस्ट्री कितें हाडली गोंयचो कल्चर काबार करून उडयले तुम्ही पणजेचो कल्चर काबार करून उडयले तुम्ही हे कसिनो ड्रग्स प्रॉस्टिट्यूशन हे आमचे गोंयकारांचे कल्चर हे टुरिस्ट जे गोंयांत येता तांकां आमी हे दाखोवपाचें थँक्यू